आंदोलन मोडून टाकणं एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत त्या. तुम्ही म्हणता की आता फायनल आहे, आंदोलनाला जे विरोध करत होते त्या लोकांचा आता असं सुरू लागलाय की मनोज जरांगे पाटील हे भावनिक आंदोलन करून स्वतःला त्रास करून घेत आहेत, त्यामुळे जरांगे पाटलांना तात्काळ अटक केली पाहिजे, ताब्यात घेतलं पाहिजे. नाही, या ना, तुम्ही अटक करायला द्या, ताब्यात घ्यायला या तुम्ही, मग तुम्हाला कळल. ताब्यात तर घ्यायला तुम्ही. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यातल्या ताब्यात घेणे, अटक करणे, हल्ला करून आंदोलन मोडीत काढणे, या भाषा बंदच करा. हे स्वप्न बघायचं तुम्ही बंदच करा. पाटील, तुम्हाला मन कसं जिंकत आहे ते, तुम्हाला गोरगरिबांचे मन कसे जिंकत येते, त्यांच्या लेकरा बाळांना किती मोठं करता येईल, गोरगरिबांच्या लेकरा बाळासाठी काय सुविधा देता येतात, आणि मनावर राज्य करा. मग दादागिरी फंदागिरीच्या भानगडात माया संग तरी पडू नका तुम्ही. फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी तुमचं आंदोलन आहे, ते भाजपचे अध्यक्ष आहेत मराठी मुंबईचे अमित साटम आमदार पण आहेत. आता हे कोण आहे अमित साटम मध्येच कोण आलाय? भाजपचे आमदार साटम साटम. साटम नवीनच आलं हो आता. त्यानंतर बघू आता. तुम्ही म्हणता की उपोषण आता फायनल आहे, मात्र जरांगेंना उपोषणाची गरज भासणार नाही असं विखे पाटलांनी विश्वास व्यक्त केलाय. ठीक आहे ना, बघूयात ना त्यांचं काय मुख्यमंत्र्यांनी घेऊन सांगितलं. आले असावेत कधी आज सरकारकडून सकारात्मक. आता तुमच्या साक्षीनच होणार आहे, प्रत्यक्ष बघितल्याशिवाय मी तरी काय उत्तर देऊ. काय म्हणलेत मुख्यमंत्री त्यांना, काय म्हणलेत दोन उपमुख्यमंत्री, शिष्टमंडळात कोण आहे, एकतर्फी शिष्टमंडळ आहे का, कसं आहे, सरकारचं शिष्टमंडळ आहे का, काय काय आता प्रत्यक्ष बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही ना. एकतर्फी काय भूमिका आहे का, काय आहे का, कसं आहे का मोर्चावर दबाव आणून काही लादायचंय का, किंवा मराठा समाजात काही पुन्हा गैरसमज पसरायचा आहे, संभ्रम काय, हे बघितल्याशिवाय कळणार नाही. येऊ द्या तर त्यांना, आल्याच्या नंतर आपण सगळ्या गोष्टीवर ठरवणारच. पण मी उद्याच्या आंदोलनावर ठाम. एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की सरकार सकारात्मक आहे, सगळ्या मागण्यावर तोडगा निघत आहे, असं रात्री बोलले. कुठे 10 महिन्यात काही सकारात्मक आम्हाला काही तुकाराम कोणीच दिसला नाही. त्याच्यात कोणीच नाही दिसला. गेले 10 महिने झालं वाटोळं आमचं. त्याला मराठ्यांचं वाटोळं करणं याला जर सकारात्मक म्हणत असतात तर मग खरं आहे त्यांचं, आणि त्यांच्या सरकारचं पण खरं आहे. मग खरं आहे हे जर मराठ्यांच्या पोराचं वाटोळं झालं. सारथीतला अभ्यासक्रम 1554 होता तो काढून टाकला, मराठ्यांचे गुन्हे मागे घेतले नाहीत, मराठ्यांचे पोर बलिदान गेले, त्यांचे निधी दिले नाहीत, काही जणांचे काहींना नोकऱ्या दिल्या नाहीत. याला जर ते सकारात्मक म्हणत असतील तर मग मात्र नक्की आहे. हैदराबादचं गॅजेटियर दिलं, त्याचा JR काढला, प्रमाणपत्र दिले नाही, त्याला ते सकारात्मक म्हणत असले तर मग मात्र आहे. ते जर म्हणत असले 58 लाख नोंदी निघाल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिलेत पण व्हॅलिडिटी आम्ही दिल्या नाहीत मुद्दाम, मग ते सकारात्मक त्यांच्यासाठी असू शकतं. आमच्यासाठी तर सकारात्मक कुठं दिसतच नाहीये. आमचं तर सगळं वाटोळंच झालं. 10 महिने झालं तुम्हाला वेळ देऊन, तुम्ही कुठंच काही एकही पाऊल उचलू शकला नाही. मराठा समाजाच्या गरिबीला ओबीसी कसा जबाबदार, हाकेने सवाल केलाय. पाटील अंबादास दानवे म्हणले प्रसाद लाड काही जातीवंत मराठा नाही, प्रसाद लाड यांनी अंतर्वलीत जाण्याने प्रश्न सुटणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं. काय केलं? प्रसाद लाड हे जातीवंत मराठा नाही, अंतर्वलीत ते गेल्याने प्रश्न सुटणार नाही, सरकारला त्यांनी बोलावं, असं देखील अंबादास दानवे म्हणले. नाही मला कशाला पडायचंय, मला त्याच्यात ते त्यांचा राजकीय इश्यू आहे. ते दोघं एकमेकाला उत्तर देत बसतील, मला त्यात नाही ना पडायचं. इथं मी फक्त एवढंच आहे, जातीवंत असो नसो मी सगळ्यांसाठी जगतो. श्रीमंत मराठ्यांसाठी जगतोय, गरीब मराठ्यांसाठी जगतोय. दानवे साहेब काय बोलले ते त्यांचा राजकीय प्रश्न आहे. दोघं एकमेकाला काय बोलायचंय, काय उत्तर द्यायचं ते नक्की देतील. पण मी तरी भाजपच्याही मराठ्यांसाठी जगतोय, जीवाचं रान करतोय. मी काँग्रेस, शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या सगळ्या पक्षाच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी जगतोय. त्यांच्या पक्षात जरी ते आमदार मंत्री असले तरी त्यांचे कार्यकर्ते मराठा आहेत. त्यांच्या लेकीबाळीसाठी, लेकरा बाळांच्या कल्याणासाठी इतका जीव जाळतो आणि इतकं झटतोय की जीवाचं रान करून टाकलं. इतकं लढताना ज्याला त्याला माहित असतं. मला पहिल्याच उपोषणानं इतके हाल आहेत माझ्या पोटात प्रचंड आग होती. मला पहिलाच प्रचंड त्रास. त्याच्यातही मी या एवढ्या तळपत्या उन्हात, कारण सूर्य आता सध्या इतका आग ओकतोय, आज लोक 11च्या नंतर बाहेर सुद्धा निघत नाहीत. 5 वाजेपर्यंत, सकाळी 11 ते तिसरा पारा 5 वाजेपर्यंत बाहेर सुद्धा निघत नाही, 6 वाजेपर्यंत निघत नाही. या तळपत्या उन्हात मी माझ्या समाजाच्या लेकराच्या कल्याणासाठी उन्हात स्वतःला बाजून घ्यायला लागलोय ना. सरकारला